नमस्कार मंडळी, तुम्ही माझ्या कंटेनर होमच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या घराबद्दल विचारलेल्या प्रश्नांची आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घराबद्दल विचारलेल्या काही कॉमन प्रश्नांची उत्तरे मी त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पिन केली आहे. आम्ही या कंटेनर होममध्ये राहायला आलो ते एप्रिलमध्ये आणि या घराचं गार्डन मात्र पाऊस सुरू व्हायच्या आधी म्हणजेच जूनच्या सुरुवातीला बनवायला घेतलं. झाडांच्या व्हरायटी आणि क्वांटिटी याचं कॅल्क्युलेशन कुंदनने आधीच बनवून ठेवलेलं होतं. जूनमध्ये कर्जतमधल्याच नर्सरीमधून झाडं मागवली. झाडांसाठी माती घालून जागा ठरवलेलीच होती. ही जागा मोकळी असताना माहीत नाही का, पण फार छोटी वाटत होती. ॲक्च्युअल जेव्हा प्लांटेशन करायला सुरुवात केली तेव्हा मात्र अचानकच जागा मोठी झाली की काय असं वाटायला लागलं. पण मजा फार आली, कारण आम्ही सहकुटुंब सहपरिवाराने झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम हाती घेतला होता. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण सहभागी होताय का या कार्यक्रमात? सर्वात आधी फुलझाडं आणि फळझाडं लावून गार्डन बनवायला सुरुवात केली. आमच्याकडे आधी कामाला असलेले काका मदतीला आले होते. कुंदन आणि हे काका या दोघांनी मिळून आदल्याच दिवशी घरासमोरील लॉन बसवून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही झाडं लावायला घेतली. इवाने सुरुवात केली ती मोगऱ्याच्या रोपापासून. काका तिला मदत करत आहेत. मोगऱ्याच्या बाजूने अनंत, अबोली, तगर, जास्वंद ही फुलझाडं आणि कंपाऊंडच्या बाजूने आंबा, लिंबू ही फळझाडं आणि गवती चहा लावला आहे. आता येऊया घराच्या पुढच्या बाजूला. घराच्या एंट्रीलाच कर्व शेपमध्ये स्पायडर लिलीची रोपं लावायला घेतली आहेत. बघा कसं अख्खं घर कामाला लागलं आहे ते. काकांनी करून दिलेल्या खड्ड्यांमध्ये मी स्पायडर लिलीची रोपं लावायला घेतली. मोगऱ्याचं एक रोप लावून झाल्यावर इवाला सुद्धा हळूहळू झाडं लावण्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला होता. ही आहेत कर्दळीची रोपं. किचनच्या खिडकीच्या बाहेर कर्दळीची रोपं लावायची आहेत. इथे लावण्यासाठी जवळपास 15 रोपं आणली आहेत. आमचे लँडस्केप डिझायनर आम्हाला योग्य त्या स्पेसिंगमध्ये रोपं ठेवून देत आहेत. रोपांमध्ये अंतर ठरवून दिल्यानंतर काकांनी खड्डे करायला घेतलेत आणि मग त्याप्रमाणे आम्ही रोपं लावायला घेतली. 11 वाजले होते आणि ऊन वाढायला सुरुवात झाली होती. ऐश्वर्या आणि आम्ही दोघींनी कर्दळीची रोपं लावायला घेतली. आणि आमच्या या छोट्या कारागिराने सफाईचं काम हाती घेतलंय. मग आम्ही मोर्चा वळवला घराच्या उजव्या बाजूच्या कंपाऊंडच्या दिशेने. या कंपाऊंडला लागून 2 वेगवेगळ्या रंगाची कण्हेरची रोपं लावायला घेतली. इवा आत्तापर्यंत प्लॅस्टिकच्या पिशवी कापून त्यातून रोपं काढून ती खड्ड्यांमध्ये लावायला शिकली होती. ती मस्त हॅट घालून आता हे काम एन्जॉय करायला लागली होती. कण्हेरचं प्लांटिंग सुरू असताना घरातून पापड कुरडया तळण्याचा वास यायला लागला होता आणि पावलं आपोआपच घरच्या दिशेने वळली. तुम्ही पाहिलं असेलच, घराबाहेर गार्डन बनत असताना घरात किचन ट्रॉलीजचं काम सुरू आहे. आम्हा सर्व कामगारांसाठी आई घरात जेवण बनवत आहे. आजचा मेनू आहे अंडा बिर्याणी, भाताच्या पेजेचं सूप आणि पापड कुरडया.
बरं, खड्डे खोदण्याची ही निंजा टेक्निक एकदा बघूनच घ्या. काकांनी ब्रेक घेतलाय तर आमचा हा छोटू कारागीर कामाला लागलाय. आमच्या सुपरवायझरने काल हे पूर्ण लॉन लावलंय आणि आज आम्ही झाडं लावतोय. हे लॉन लावत होतो तेव्हा आम्ही तिघी झोपा काढत होतो. आज आम्ही तिघी झाडं लावतोय, है ना? नको, तू फक्त सुपरविजन कर. बाहेर कडकडीत ऊन आणि घरात झणझणीत जेवण. झाडं लावायला घेऊन 2च तास झालेले, पण भूक इतकी लागलेली की असं वाटत होतं 2 दिवसचे भुकेले आहोत. त्यामुळे सगळ्यांनी जेवणावर चांगलाच ताव मारला. लंच ब्रेक नंतर लेबर पुन्हा कामावर रुजू झालेत. कसं वाटतंय? कसं वाटतंय काय? छोटा लेबर कार्टून बघतोय. बघ, छोटा लेबर पण लगेच कामावर आलाय. तू हसते ना नुसती? हो मॅडम, ते झाड लागलं तिकडे, तुम्ही त्याच्यावर बघा काय ठेवलंय. आईने तर डायरेक्ट किशोर कुमारची झाड लावली. माझं बाई किती काम करतं. आईने काम बरोबर आहे झाड. हो, बरोबर आहे. जेवणाच्या आधी कण्हेरच्या 2 रांगा लावून घेतल्या होत्या. आता त्याच्या पुढे फणची रोपं लावायला घेतली आहेत. कंपाऊंडला लागून पांढऱ्या रंगाची कण्हेर आणि त्याच्या पुढे गुलाबी रंगाची अशी रोपं लावली आहेत. आणि आता फणसुद्धा ऑलमोस्ट लावून झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आमचे हे छोटंसं सहकुटुंब बनवलेलं गार्डन तयार झालं आहे. इथलं किचन गार्डन अजून प्रोसेसमध्ये आहे. पपई, केळी, कढीपत्ता लावून झालेला आहे. अजून वांग्याची आणि मिरचीची रोपं लावायची आहेत. मी आमच्या या छोट्याशा किचन गार्डनचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला. पाऊस सुरू झाल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी मी हा व्हिडिओ घेते. केळी छान आलेली आहे आणि मिरचीलाही फुलं यायला सुरुवात झालेली आहेत. पण सगळंच छान कसं असेल नाही का? घराच्या शेजारी लावलेली पपईची झाडं जगली नाहीत, त्याचप्रमाणे गवती चहा देखील जगला नाही. अनंत, अबोली, चाफा यांना सध्या देवपूजे इतकी फुलं मिळत आहेत. गेटच्या बाहेर लावलेला हा वडेलिया सुद्धा छान बहरलाय. वडेलियाच्या मधोमध चाफ्याचं झाड लावलेलं आहे.
पावसामुळे लॉनसुद्धा छान हिरवागार झालं आहे. तुळशी वृंदावनच्या शेजारी लावलेला प्राजक्तही छान आलेला आहे. प्राजक्त आणि तुळशीचं तर एकदा कटिंगही करून झालेलं आहे. कण्हेरच्या रोपांमध्ये हे 3 तामण लावलेले आहेत, तेही छान झालेले आहेत. तामण, कर्दळ, कण्हेर ह्या सर्वांना फुलं आल्यावर फारच छान दिसतील. तर हा आहे गार्डन लाईट्समधला व्ह्यू. तुम्हाला हा माझा गार्डनिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.